जे विद्यार्थी बाहेर आहेत त्यांनी लवकरात लवकर विद्यार्थिनी कक्ष या ठिकाणी येऊन बसायचं आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सर्वप्रथम विद्यार्थी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व आमच्या मित्रमैत्रिणींचे नातिक व मी मनपूर्वक स्वागत करते। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे। निरोप समारंभ कॉलेजला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात गुंग केले जाणारे हळवे झालेले मन, कॉलेजने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व जगाला सामोरे जाण्यासाठी दिलेली सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या अंतकरणाने व जड पावलाने कॉलेजचा वेश ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ। नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोज उमलत असतात। नजरेत भरणारी तर सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसे फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्यच। आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख माननीय श्री एस.डी. रेंगे सरांना अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे। वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मरणशीलतेतून अमरत्वाकडे नेणारे कुशल नेतृत्व असलेले विज्ञान विभाग प्रमुख माननीय श्री व्ही. कोतवाल सर, वाणिज्य विभाग प्रमुख माननीय एस. व्ही. देशमुख सर यांनी या सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे। दीप पेटतो पसरतो प्रकाश, दीप पेटतो पसरतो प्रकाश, आजचा दिन आहे खास, प्रतिमा पूजन करा ही विनंती आलेल्या सर्व मान्यवरांना। आपल्या सर्वांना पितृतुल्य असणारे कैलासवासी रावसाहेब जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते। हे वळण लावण्यासाठी गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले। शिक्षकांनी अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला। मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे व ममतेचे धडे गिरविले आणि आज ती पाठी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे। शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज। म्हणूनच आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्यांनी प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला। हे सर्व करताना शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही, प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले। उदाहरण जर द्यायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला। कॉलेजने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही तर उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट कलाकार निर्माण केले। आता या सर्वांना पोरकं होऊन नव्या आव्हानांना सामोरं जायचं आहे। कॉलेजमध्ये घेतलेल्या शिदोरीचा बाह्य जगात वापर करून स्पर्धेच्या युगात स्थान पक्क करायचं आहे। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका। पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका। आयुष्य जरी एका दिवसाचे काम त्याचे लाख मोलाचे। सुख दुःखात असतो सोबती फुलांची थोरमती, घेऊ शिकवून आपण फुलाकडून सुख दुःख वाटू सर्व मिळून। आयुष्यात असेल आपले सुगंध, दृढ होतील ऋणानुबंध। उपस्थित सर्व मान्यवरांचे आम्ही शब्दसम्मानाने स्वागत करतो। पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो। प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका स्वयं आर सिद्दीकी मॅम ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते।
this program, respected persons present on the dais, all my colleagues and dear students. I am honored and pleased to deliver this farewell introduction. Today is a day of both joy and sorrow. We all are here to celebrate our students who are leaving this college after successful completion of their 12th in our college. You have completed this journey with great achievements and beautiful memories. Under our guidance, you have attained this impressive milestone in your life with great honor and integrity. Your sweet memories will forever remain in our hearts. Dear students, as you leave this college, expect that many challenges are awaiting you. You will surely overcome them. Be kind and good to people you meet on your way. The future belongs to those only who believe in the beauty of their dreams. On behalf of this college, I wish you best of luck for your exams and for your bright future. May God bless you and fulfill all your dreams. Thank you very much. Thank you, madam. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले तर तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले तर सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जाते. देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्ही तुमची सोडवू शकतात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याच कॉलेजचे इयत्ता 12वीचे काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तर सर्वप्रथम मी वैष्णवी टरबलेला बोलवते. निरोप नव्या ओलावा माणुसकीचा, निरोप नव्या ओलावा माणुसकीचा, विसृपचा मिशन हा सोक्याचा, शेण हा सोक्याचा. आदरणीय प्राध्यापक आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी, आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देणारा दिवस म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आपल्याला माहित आहे की हा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही. महाविद्यालयातील हे सर्व क्षण नेहमीच आठवणीत राहतील. येथील गुरुजनांना आमच्यासाठी केलेली धडपड मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी फक्त ज्ञान देण्याचे काम केले नाही तर आमच्या व्यक्तिमत्वाला सुंदर बनवण्यासाठी त्यांनी चांगले संस्कार दिले, सुंदर आयुष्य जगण्यासाठी चांगले संस्कार दिले. त्यांच्या धडपडीला आम्ही नेहमी चांगला प्रतिसाद दिला. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही. गुरुजनांनी दिलेली ही आमच्या आयुष्याची शिदोरी आम्ही समाजात वावरताना या शिदोरीचा उपयोग होणार आहे. महाविद्यालयातील सोनेरी दिवस विसरू शकणार नाही. जाता जाता एवढेच म्हणे, निरोप घ्यायचा कोणी, निरोप द्यायचा कोणी, निरोप घ्यायचा कोणी, निरोप द्यायचा धनी. आपण सारे निरोपाचे धनी, निरोपाचे धनी. धन्यवाद. थँक्यू वैष्णवी. यानंतर गौरी वैद्य. अध्यक्ष महोदय, उपस्थित शिक्षक, श्रद्धा वैद्य, असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज इथे आपण निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त जमलो आहोत आणि या निमित्ताने 2 शब्द मी बोलू इच्छिते. निरोपाच्या दिवशी प्रत्येक जण हा निरोप घेत नसतो, तो आठवणीचा रोपटे घेऊन सोबत जात असतो. एक कवी आठवणीच्या बाबतीत बोलताना फार सुंदर म्हणतो, आठवणी ह्या कशा असतात, आठवणी ह्या माणसाला गर्दीत एकटं करतात आणि जेव्हा तो एकटा असतो तेव्हा येऊन गर्दी करतात. आठवणी ह्या माणसाच्या आयुष्यात कधीच पाठलाग सोडत नाही. माझा कॉलेजचा पहिला दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये खूप अंतर आहे. सुरुवातीला नकोसं परक वाटणारं कॉलेज कधी आपलेच वाटायला लागलं कळलंच नाही. सुरुवातीला मी माझ्या शाखेवर 2 शब्द बोलू इच्छिते. कॉमर्सला मराठीत म्हणतात वाणिज्य, 16व्या शतकात उभं राहिलं स्वराज्य. जामकर कॉलेजचा कॉमर्स वर्ग आतमध्ये गेल्यावर वाटतो बघा स्वर्ग. अकाउंटच्या पेपरला कॅल्क्युलेटर हवा, एसपीचा पेपर तेव्हा सोपा जावा. इको आणि ओसीचे आन्सर नाही मोठे, संस्कृत आणि इंग्लिश वाटतात सोपे. बॅलन्स शीटला ऍडजस्ट करतात ती बीट, टॅलीची मार्क ज्यांना भेटतात ती. कॉमर्स वाले आपले ऍक्टिव्ह व्हावा, बँकेच्या लाईनला त्यांच्या हवा. आणि मला भेटलेले या विषयाला भेटलेले शिक्षक खरोखरच खूप महान आहेत. त्यांनी फक्त पुस्तकच नाही तर जगण्याची मूल्यच असते, बँकेची माहिती आणि पैशाची गुंतवणूक कशी करायची अशी इतर गोष्टीचे ज्ञान मला मिळाले. आणि या शिक्षकांसाठी 2 ओळी म्हणून शिकले. होऊन गेले ज्ञानी, सांगून गेले ज्ञानी, गुरुशिवाय नाही गती, गतीशिवाय नाही हो मती, अशी आहे गुरुची महती. जाताना शेवटी एवढंच म्हणे, तुम्ही दिलेल्या गुणांनी चढवला काव्य पंक्तीला साथ, मनातील विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली खास. चुकून काही कोणाला बोलले असेल तर माफ करा.
अनुभव व आठवणीचा खजाना घेऊन पुढील प्रवासास निघते 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. यानंतर वेदांतिना ठाकूर. काही गरज नाही असं करायची. मी हा कॉलेज सोडून चाललो, इथे माझे 11वीचे मित्र बांधव सोडून जात आहे. दुःख होत आहे मनात, पण सर्वप्रथम माझे जे मान्यवर आहेत, आपल्या या कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद ज्यांच्या श्रीचरणी राहून मी 2 वर्षे येथे काढली, या सर्व शिक्षक वृंदांना मी नमन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. मित्रांनो, म्हणतात ना, कोणाच्या लक्षात राहत नाही, होत असते दुःखाच्या वेळी हे सगळं होत असते. निरोप समारंभ दुःख अगदी मनापासून आहे. कश्तियां बह जाती है, तूफान चले जाते हैं, यादें रह जाती है, इंसान चले जाते हैं. आम्ही तर जाणार आहोत. टाळ्या एकदम शेवटी वाजवा, आधी पुन्हा ऐकून घ्या. मी टाळ्याचं आम्ही नाही यासाठी म्हणालो, टाळ्या शेवटी वाजवा. मित्रांनो, ऐकून घ्या. मित्रांनो, शिक्षकांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. शिक्षक हे तर ज्ञानाचे एक विद्वान गुणवान असे व्यक्ती असतात. शिक्षकांबद्दल मी काय बोलू? एखादा संगीतकार सुद्धा शिक्षकाबद्दल गायन करू शकत नाही, साहित्यकार सुद्धा शिक्षकाबद्दल लिहू शकत नाही. जेव्हा मी काल या विषयावर स्पीच तयार करू लागलो त्यावेळेस पाहिलं, अरे शिक्षक किती गुणवान आहेत. त्यांच्याबद्दल जर लिहायला बसलं तर अगदी 10, 20, 15 कितीतरी मोठमोठाले ग्रंथ तयार होतील. या शिक्षकांच्या श्रीचरणी मी पुन्हा एकदा नमन करतो. आणि मित्रांनो, त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. मी त्यांना सुद्धा मिस करणार आहे इथून गेल्यानंतर, परंतु त्यांच्यासाठी बोलण्यासाठी शब्द नाही. मित्रांनो, मी मित्रांसाठी बोलतो. काश फिर मिलने की वजह मिल जाए, काश फिर मिलने की वजह मिल जाए, साथ बिताए जितने भी वो पल मिल जाए. चलो अपनी अपनी आंखें बंद कर ले, क्या पता ख्वाबों में गुजरा कल मिल जाए, क्या पता आम्ही तर इथून चाललो, पण जेव्हा पण आमचे डोळे बंद होतील तेव्हा आम्हाला फक्त तुम्हीच लक्षात येणार आहात. मित्रांनो, इथून जाता वेळेस तुम्हा सर्वांना एकच सांगू इच्छितो, मोहब्बत से रहना यारो, जरा सी बात पर रूठा नहीं करते. पत्ते तो वही सुंदर लगते हैं जो शाख से कभी टूटा नहीं करते. मित्रांनो, आम्ही तर जाऊ, पण जेव्हा आम्ही गेल्यानंतर दुसरे विद्यार्थी 11वी तिथे प्रवेश घेतात, त्यांच्या मनात एक भीती असेल जी माझ्या मनात सुद्धा होती. पण या शिक्षकांच्या मुळे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांमुळे माझी ती भीती नाहीशी झाली. जे नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही मित्रतेने वागा, भावपूर्णेने वागा, प्रेमाने वागा. आणि त्यांची जर काही चुकी झाली असेल त्यांना माफ करा, त्यांच्यावर नाराज होऊ नका, कारण त्यांना सोडून तुम्हाला सुद्धा जावं लागणार आहे. या कॉलेजच्या प्रांगणात आपण हा निरोप समारंभ साजरी करत आहोत. मला दुःख होत आहे, परंतु काय करू, बोलावं लागणार आहे. माझ्यानंतर माझे भरपूर मित्रमंडळी इथे बोलणार आहेत, स्वतःची व्यथा तुमच्या समोर व्यक्त करणार आहेत. मित्रांनो, जेव्हा मी इथे येऊ लागलो ना, बसल्या एक जण म्हटलं, अरे तुम्ही जाणार आहात, आम्हाला दुःख होणार आहे, आम्ही रडणार आहे. मी म्हटलं, कयाला रडतोस रे? किसने कहा जुदाई होगी, ये बात तो किसी और ने फैलाई होगी. हम तो आपके दिलों में रहेंगे आखिर, हमारी दोस्ती में किसी को सच्चाई होगी. मित्रांनो, जाता जाता शेवटचं म्हणतो, या शिक्षकांनी जे ज्ञान दिलं ते कुठेच भेटणार नाही मला. मी शिक्षकांना मिस करत राहणार आणि वेळ आल्यावर शिक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार. मित्रांनो, जाता जाता म्हणतो, आखिरी अलविदा कहते हैं, हो सके तो स्वीकार कर लेना. जब भी मिले वक्त आपको तो हमें जरा याद कर लेना. बोलायला शब्द भरपूर आहे, पण बोलणार नाही. धन्यवाद. मित्रांनो, आवाज हो कि सोए हुए को होश आ जाए, ताली ऐसे बजाओ कि सामने वाले को जोश आ जाए.
यानंतर गजानन कडे आम्ही अशी विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. जगद्गुरु तुकाराम महाराज तसाच भारत देशाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या पावन पावलांनी आपल्या महाराष्ट्राची माती ही पावन झाली, अशा महाराष्ट्राला 2 छत्रपती देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब वयाच्या अतिशय लहान वयात ज्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा विचार केला असे छत्रपती शिवाजीराजे भोसले वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला आणि पूर्ण जगाला दाखवून दिले की वय हे ज्ञानाचे नसते, त्यासाठी माणसात गुणवत्ता लागते. राजे छत्रपती संभाजी महाराज जगाला शांतीचा संदेश देणारे व सत्याचा मार्ग स्वीकारा असे सांगणारे तथागत गौतम बुद्ध आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन करणारा हा नेहमी दरकाळी फोडणार असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान नेत्यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द बोलण्यास सुरू करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रंगे सर आणि इथे बसलेले मान्यवर. तर मी माझ्या जीवनात पहिल्या भाषणाचा सुरुवात करत आहे, तर कृपया काही चुकले तर माफ करा. मी व माझा मित्र असंच काल बसलो होतो तर त्याने सांगितले की आपलं 14 तारखेला संध्याकाळ होईल. तर मग मी म्हणलं तेवढा विचार नाही केला मी त्या गोष्टीवर. नंतर थोड्या वेळ विचार केला की 14 तारखेला सोडाय, तर मनात डोळ्यात पाणी आलं. का आलं का नाही कळालं. नंतर मग पुन्हा थोडा विचार केला तर असं लक्षात आलं की शाळेत लहानपणापासून शिकलो, म्हणजे तुम्ही सर्वजण इथं फक्त कॉलेज आलेलं आहे, तर माझं संपूर्ण शिक्षण या शाळेत झालेलं आहे. लहानपणापासून मी या शाळेत शिकलो, माझे सर्व मित्र इथं मागे बसलेले आहेत. तर फार वाईट वाटलं की मी आता शाळा सोडून जाणार. शेवटा 10वीचा देखील होता पण मी तेव्हा बोललो नाही, कारण तर मला माहित होतं की माझी 11वी ऍडमिशन हे मी ह्याच कॉलेजला राहणार आणि मी ही शाळा सोडून नाही जाणार. पण आता ही शाळा मी सोडून गेल्यानंतर थोडं वाईट वाटणार. मी जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आलो तेव्हा वर्ग 4थी मध्ये टोटल सर माझे क्लास टीचर होते. तेव्हा खूप घाबरलो होतो की पहिल्या दिवस शाळेचा नवीन विद्यार्थी भेटतील, कसं वागतील, कसं बोलतील. मी गेलो, शाळेचा शेवटचा बँक रिकामा होता, जाऊन बसलो. सर्व विद्यार्थी गोंधळ करत होते, मी एकला शांत बसलेलो होतो. तिथं आमचे क्लास टीचर आले, खरंच शांत बसलो होतो. त्या सरांनी मला आवाज दिला आणि म्हणले तू पुढे ये. मला वाटतं आता का रागवतील का काय. पुन्हा सरने घेतली आणि समोर मध्ये सगळे वर्ग ठिकाणा करीत आणि एकला मुलगा शांत बसते. तर सर माझे मला म्हणजे तुझं नाव सांग. मी माझं नाव सांगितलं. सरांनी मला मागून उठवले आणि पुढे येऊन बसवले. तो माझा पहिला अनुभव. त्या दिवशी माझी शिक्षकांबद्दल जी भीती होती या शाळेतील ती कमी झाली. त्यानंतर दुसरे अनुभव सांगत नाही, पण आपले कोकण सर जे म्हणजे काही बोलत असले तर प्रत्येकाला राबवण्यासारखं वाटते. खरं तर ते राबवत नाही, ते त्यांच्या मनातील भावना असतात ज्या ते बोलून काढतील आणि ते बोलते पण आपल्याला कसे तरी आपल्या शाळेत मुलं शिस्तीत राहते. एकाच विषय असत आम्ही वरांड्यात शिकत होतो. सर आले की सर आम्हाला राबवलं तर मला वाईट नाही वाटलं, कारण की नंतर सरने लगेच थोडासा जोक मारला. तो सांगत नाही सध्या मी थोडा प्रश्न होता बरोबर. आणि दुसऱ्या म्हणजे आमच्या सिद्दीकी मॅडम ह्या प्रत्येकाला रागवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या मनातले प्रेम हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं आणि मुलाला रागच येत नाही, त्यांनी कितीही रागवलं तरी. तिसरे आमचे गुंडराव सर सध्या इथं नाही पण बोलतो त्यांच्या बाबतीत. गुंडराव सरांना थोडा जरी असा वेळ भेटला गुंडराव सर लगेच माणसाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. जे मुलं प्रॅक्टिकल आहेत त्यांना माहित असेल की जर 5 मिनिटं जरी सरकडे असले तर सर जीवनातील अनेक धडे द्यायचा प्रयत्न करत राहतात आणि त्या धड्यांचा फायदा हा आपल्याला जीवनात होत राहतो. तर असे अनेक चांगले अनुभव घेऊन मी या शाळेचा निरोप देतो. दुःख फार व्हायले पण काय हरकत नाही. जर पुन्हा ह्याच वेळेला यायचं असेल तर एखाद्या विषयाचा पेपर मिळावा लागेल. म्हणून वेळेत बोलून मी माझे भाषण समोर जय हिंद जय भारत. धन्यवाद गजानन. मित्रांनो, सूर्याला आग आहे, चंद्राला दाग आहे. कार्यक्रम छान चालला आहे, टाळ्या वाजवणे तर भाग आहे. यानंतर शुभम वगैरे आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. या महाराष्ट्राला 2 छत्रपती घडवून देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महाराष्ट्र
महाराष्ट्राचे पहिले छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिका, संघटित व्हा आणि यातून संघर्ष निर्माण करा. यातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगाला शांतीचा संदेश देणारे त्यांना गौतम बुद्ध. या धर्मा मानवांना माझा त्रिवार मानाचा मुद्दा एकदम जगदंब जगदंब. करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो. खरं तर आज शाळेचा शेवटचा दिवस. तुमच्या मुलांचं लक्ष होतं का नाही याच्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या वहीचं एकदम सुंदर पेज म्हणजे वहीचं शेवटचं पान असतं, कारण त्यावर काय लिहायचं नाही हे आम्हाला कोणीही सांगितलेलं नसतं. त्यातलं त्या वहीच्या शेवटच्या पेजवर मनातलं लिहित असतो. आता मुलं काय काय लिहितात सर्वांना माहितच आहे. त्याचप्रमाणे कॉलेजचा एकदम सुंदर दिवस म्हणजे कॉलेजचा शेवटचा दिवस, कारण त्या दिवशी आपल्याला सर्व शिक्षकांचे स्वभाव माहीत झालेले असतात. सर्वांचा प्रेमळ स्वभाव माहीत झालेला असतो. मी हेच वाक्य बोलणार होतो, परंतु ते तुम्हाला चांगलं वाटणार नाही. तर इथून पुढे आपण सर्वजण वेगवेगळे होणार. तर या राजकीय जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेगळी इच्छाशक्ती पाहिजे. तुमच्या मनामध्ये प्रचंड बळ पाहिजे, हृदयात सामर्थ्य पाहिजे. मंगळात ताकद असो वा नसो, युक्तीच्या बळावर तुम्ही आयुष्यात काही सुद्धा मिळू शकता. एक राजा होता. त्या राजाचा प्रधान हा संपूर्ण राज्यामध्ये खूपच हुशार होता. राजाला माहित होतं आपल्या प्रधानापेक्षा हुशार कोणीच नाही. प्रधानाला एक मुलगा होता. राजाने विचार केला या प्रधानाच्या मुलाला काही येतं का नाही, आपण चेक करू. राजाने एक प्रधानाच्या मुलाला गार्डन मध्ये बोलवलं आणि त्याला म्हणाला, हे बघ, हे 2 नाणे आहेत, त्यातील एक सोन्याचं एक चांदीचं. त्यातील जे मौल्यवान नाणं आहे ते नाणं उचलायचं तू. प्रधानाचा मुलगा आला, चांदीचं नाणं उचलून पळून गेला. राजाला वाटलं, अरे बापाचे गुण काय मुलामध्ये आले नाही. प्रधान एवढा हुशार, परंतु प्रधानच्या मुलाला एवढं सुद्धा माहित नाही की कोणतं नाणं मौल्यवान आहे, सोनं मौल्यवान आहे की चांदी मौल्यवान आहे. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाने तोच प्रयत्न केला. राजाने 2 नाणे घेतले, प्रधानाच्या मुलाला विचारलं यातील सांगायचं मौल्यवान नाणं कोणतं, तरी मुलाने चांदीचं नाणं उचललं. तिसऱ्या दिवशी असं झालं, 4थ्या दिवशी असं झालं, 5, 10, 15 दिवस 2 महिने झाले, तरी आजही तो मुलगा चांदीचं नाणं उचलतो. नंतर राजाने प्रधानाला बोलवलं, 2-3 शिव्या दिल्या. म्हणले, अरे तुझ्या मुलाला तर काही अक्कल नाही, त्याला सोनं आणि चांदी मधलं मौल्यवान नाणं काय आहे ते सुद्धा माहित नाही. मग नंतर प्रधान घरी गेला आणि मुलाला 2-3 शिव्या दिल्या आणि म्हणला, अरे मी तुला एवढं सगळं शिकवलं आणि तू माझं नाव खड्यात घातलं, तुला एवढं सुद्धा माहित नाही की सोनं मौल्यवान आहे की चांदी. नंतर मुलगा घरात जातो आणि घरातून एक चांदीची बंदी घेऊन येतो आणि वडिलांना म्हणतो, हे बघा, राजाने दिलेले चांदीचे नाणे. 2 महिने मला माहित आहे की सोने आणि चांदी सोने मौल्यवान आहे, परंतु मी मुद्दामून केलं, कारण की 2 महिने राजा मला खेळत नव्हता, मीच राजाला खेळत होतो. मी जर पहिल्या दिवशी सोन्याचं नाणं उचललं असतं तर गेम तिथंच बंद झाला असता. ही फक्त आमच्यामध्ये यायला पाहिजे. शेतात काय विकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे आम्हाला कळायला पाहिजे. यासाठी आमच्या सर्वांना शिक्षकांकडून त्यांचा अनुभव घ्यावा लागेल आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर यशाच्या वाटा निर्माण करा, पर्याय निर्माण करा यशाचे. एक राजा होता, त्या राजाने 2 कैद्याला शिक्षा केली. कैद्याला म्हणला, तुम्हाला दोघांनाही फाशी देण्यात येईल. त्यातील एक कैदी उदास बसला, रडत बसला, दुसरा कैदी विचार करत राहिला. पहिल्याने विचार केला, अरे तू पण एकट्याच्या घरातलायस का, फाशीची शिक्षा दिली तरी तू विचार करतो. तो म्हणला, फाशीची शिक्षा दिली. तो लगेच राजाने म्हणला, राजेसाहेब मला आता नाही, एका वर्षाने तुम्ही मारा, एका वर्षात तुम्हाला फाशी द्या. राजा म्हणला, हो देतो, पण तुला जिवंत ठेवून मला काय भेटणार. नंतर तो कैदी म्हणतो, मी माझा आता उडणाऱ्या घोड्यावर संशोधन चालू आहे, मी आता 1 वर्षात उडणारा घोडा बनवून तुम्हाला देतो, मग तुम्ही मला फाशी द्या. राजा म्हणतो, बरं काय हरकत नाही, तुला आज काय फाशी द्यायची, 1 वर्षात काय फाशी द्यायची. मग नंतर बाजूचा विचार करतो, घेतली काय. तो म्हणतो, ह्याच्या अगोदर मी असंच करतो आणि घेतल्यावर त्याच्या पलीकडे जा दारू. आणि मग नंतर तो कैदी म्हणतो, एक बघ, आता 1 वर्षामध्ये मला फाशी देणारा हा राजा जर मेला तर, तो नाही झालं तर
मग एका वर्षात आपल्याला सुरुवात सोडणारा हा जलातच मरू शकतो. तो म्हणतो हा मग तूही नाही झालं तर एका वर्षात मग माझा नैसर्गिकरित्या मृत्यू होऊ शकतो. तो म्हणतो तूही नाही झालं तर मग घोडा खरंच उडू शकतो. हा विचार यशाच्या नवीन वाटा निर्माण करायला हव्या माझ्या तरुण मित्रांनो. परंतु आजचे आमचे सर्व मित्र फक्त मोबाईल मध्येच व्यस्त आहेत. मी मोबाईल मध्ये व्यस्त असतो. एका घरामध्ये एक स्त्री टीव्ही पाहत बसली होती. त्या घरामध्ये दुसरा माणूस येतो, मोबाईल खेळता घेता दुसऱ्याच्या घरात जातो. दुसऱ्याच्या घरात मोबाईल खेळता घेता त्याला कळतही नाही. त्या स्त्रीलाही वाटतं आपलाच नवरा आला की घरी. त्या स्त्रीलाही वाटतं आपलाच नवरा आला की किचन मध्ये जाते आणि चहा घेऊन येते. नंतर जेव्हा तिचा नवरा येतो त्याला वाटतं अरे आपण दुसऱ्या घरात आलो होतो. एवढे बोलून माझे 2 शब्द नाही, 2 शब्दापेक्षा जास्त काय बोललेलं आहे. अध्यक्षांनी हा कार्यक्रम सुरुवात केली. हा कार्यक्रम या ठिकाणी साजरी करायला परमिशन दिली. तो मला या ठिकाणी बोलण्याची परमिशन दिली. याबद्दल सर्वांचे आभारी आहे. जय हिंद. एक छोटीशी गोष्ट, एकच गोष्ट नीट ऐका. एक छोटीशी गोष्ट. चला येतो मग जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराज. थँक्यू शुभम. यानंतर श्रीधर कापरे. म्हणजे आज दिनांक 14 फेब्रुवारी 2020 माहीत आहे कॉलेजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी सर्वांना विकत होतच, मात्र काहीच्या डोळ्यात पाणी पण येतं. शेवटचा मित्रांनो जीवनामध्ये या 5 गोष्टी कधी विसरू नका. विश्वास, वचन, नाते, मैत्री आणि प्रेम. कारण या गोष्टी जर तुटल्या आवाज होत नसतो, मात्र वेदना पहिले आपल्या कॉलेजच्या प्राचार्य आर.के. चव्हाण सर यांच्याबद्दल बोलतो. यांच्यासोबत म्हणजे समोर असं कसं पण वागलं असतं, कारण मी आयकार्ड घातलेलं नव्हतं. एकदा त्यांना मला पकडलं. सर म्हणे आयकार्ड कुठे आहे? माझं आयकार्ड तरी विसरलं होतं. सर म्हणे आयकार्ड शिवाय तुला एंट्री नाही. म्हणलं बरं सर. मग घरी जाऊन आयकार्ड आणलं. सरला भेटलो. सर मी आयकार्ड आणलो. सर म्हणे वर्गात आहे. म्हणलं क्लास मध्ये येऊच नाही. बरं म्हणे थांब म्हणे. सरनं मला चांगली शिस्त लावल्याबद्दल सरचे मी आभार मानतो. तसेच पहिले मी आमचे कॉमर्स विभागाचे एचओडी सचिन देशमुख सर यांचे मी आभार मानतो. कारण यांनी अकाउंट विषय सोप्या चांगल्या पद्धतीने शिकवल्याबद्दल मी यांचे मी आभार मानतो. तसेच गौर मॅडम हे आमच्या 2 वर्ष 11वी 12वी OCM दादा वाणिज्य संघटना व्यवस्थापनाविषयी शिकवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. कारण या वर्गात त्यांचा एकच डायलॉग असतो, विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, शांत बसा. हे डायलॉगच असतो त्यांचा. सोळंके सर डायलॉग आतमध्ये विद्यार्थ्यांना मार्ग असतो. सोळंके सरचा डायलॉग आहे असा, जास्ती सोळंके सर म्हणत आले की पहिले आर्ट म्हणजे आमच्या शेवटचा लेक्चर असायचा आपलं सायन्स आणि कॉमर्सचा. पहिले आर्ट असायचा. त्यांच्या वर्गात असं गेल्याशिवाय म्हणजे दिवसच जात नव्हता ते वाक्य बोलल्याशिवाय. ते वाक्य असं आहे, जास्ती वळवळ. त्यानंतर मी ठरणार सर लग्न करायचं सांगायचं काहीच नाही, कारण त्यांनी आमचे रिव्हिजन हे सकाळी म्हणजे 7:30 ते 8 पर्यंत घेत होते. म्हणजे त्यांना असं पहिले त्यांनी 11वीला असं केलं, सोप्या पद्धतीमध्ये कसे प्रश्नाचे उत्तर द्यायचे सांगितलं होतं. नंतर त्यांनी ती पद्धत सोडून दिली, कारण विद्यार्थ्यांना कळालं सोप्या पद्धतीत कसं उत्तर द्यायचं. नंतर त्यांना 12वीत असताना ती पद्धत सोडून दिली. सर असं वाटलं डबल रिव्हिजन कसं होईल याच सरने हे केलं, कारण सरचे 2 लेक्चर व्हायचे, शेवटचं व्हायचं, सकाळी 1 व्हायचं. यानंतर सगळ्यांचे आवडते विषयाचे सर राखोंडे सर
राखुनी सर आहे पुस्तक आणल्याची वर्गात देत नव्हते. कधी बघायचं वर्गात यायचं तर पुस्तक पाहिजे, वर्गात यायचं तर पुस्तक पाहिजे. त्या सरांचा चांगला विषय होता हिंदी हा विषय. त्यांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांनी कमीत कमी 5 ते 6 तास अभ्यास करावा. सरांनी चांगली शिकवलं, सरचे आभार मानतो. आणि शेवटची माझी शायरी करतो. लस्सी बडी स्वीट है, लस्सी बड़ी स्वीट है, चाय में बिस्किट है, रसगुल्ले की प्लेट है, इसीलिए तुम मेरे सब दोस्त टीचर है. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर प्रथमेश विषय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वजण लक्ष द्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मित्रांनो, आज सेंड ऑफ बद्दल फक्त एवढंच बोलू इच्छितो की सेंड ऑफ फक्त 12वीची एंडिंग नसून, सेंड ऑफ फक्त 12वीची एंडिंग नसून आपल्या जीवनातील नवीन नवीन संघर्षाचा आरंभ आहे. मला वाटते की या संघर्षाला आपण आपल्या पूर्ण क्षमतेप्रमाणे ना सामोरे जाऊन सक्सेस लाईफ मध्ये मिळवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्व शिक्षक ज्यांनी आम्हाला या 2 वर्षात ना चांगली शिस्त लावली, चांगल्या गोष्टी शिकवल्या, नवीन नवीन ज्ञान दिलं, त्यांच्याबद्दल फक्त 2 वेळी म्हणू इच्छितो कि जीवन के हर अंधेरे में रोशनी दिखाते हैं आप, जीवन के हर अंधेरे में रोशनी दिखाते हैं आप. बंद हो जाए सब दरवाजे तो नया रास्ता दिखाते हैं, बंद हो जाए सब दरवाजे तो नया रास्ता दिखाते हैं आप. सिर्फ किताबी ज्ञान नहीं, पूरा जीवन जीना सिखाते हैं आप, पूरा जीवन जीना सिखाते हैं. कोई भी शिक्षक सिर्फ एक शिक्षक नहीं होता, वो एक दोस्त होता है. तो उस दोस्त के लिए सिर्फ 2 लाइन कहूंगा कि कहते हैं दिल की बातें किसी से छुपाई नहीं जाती, कहते हैं दिल की बातें किसी से छुपाई नहीं जाती, पर दोस्त तो आईना होता है. सर को मालूम होता है हमने कोई पैरवी नहीं की, कुछ लिख के नहीं आए, लेकिन वो नहीं दिखाते कि तूने कुछ लिखा नहीं, अब मैं तुझको पनिशमेंट दूंगा. फिर भी वो हमें समझ जाते हैं वो दोस्त एक आईने की तरह है और आईने के सामने कोई बात छुपाई नहीं जाती, आईने के सामने कोई बात छुपाई नहीं जाती. आणि लास्टला तुमच्या आपल्या सर्व मित्रांना म्हणू इच्छितो की जीत और हार आपकी सोच पर डिपेंड है, जीत और हार आपकी सोच पर डिपेंड है. मान लो तो हार है, मान लो तो हार है, लेकिन ठान लो तो पूरी जगह जीत है, पूरी जगह जीत है. तो धन्यवाद. प्रथमेश. यानंतर कुशावर तांबुरे. सर थोडं बोलू का? मनातलं गुपित खोलू का? शब्द आहेत माझ्या अंमली, हात लावला माझ्या पाठी. भीत भीत जगायचं नाही, जगताना थोडं तरी व्हायचंय. सर तुमच्यासारखं थोडं तरी व्हायचंय, सर तुमच्यासारखं थोडं तरी व्हायचंय. आदरणीय विचारवंत गुरुजन वर्ग, तसेच इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या या शाळेतला प्रत्येक क्षण आनंदित गेला. मी प्रथम शाळा म्हणले कारण मी या शाळेत 4थी पासून आले आहे. माझ्या या शाळेतल्या 4थी पासूनच्या आठवणी आहेत. खरंच आज इथे बोलताना या शाळेतील शिक्षक व शाळेविषयी काय बोलावं हेच कळत नाही. खरंच या शाळेतील शिक्षकांची शिस्त, स्वभाव, त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान आणि मनापासून धडपड करून ते आपल्याला शिकवत असतात. तसेच कॉलेज मधले शिक्षकही असतात. आपण म्हणतो की 10वी झाली त्यानंतर शिक्षक आपल्याला एवढे प्रेमळ मिळणार नाही, तसं नसतं. आपण 12वीला गेलो, 11वी 12वीला गेलो तरी पण आपल्याला असे शिक्षक मिळतात. त्यांच्यासाठी असं मला असं वाटतं, अंधाऱ्या रात्रीत लाईट हवी वाटते, पडणाऱ्या पावसात छत्री हवी वाटते आणि जीवन जगत असताना अशा शिक्षकांची गरज हवीशी वाटते. आणि खरंच सर्वांसारख्या मैत्रिणी म्हणलं की मुखात गरुडा आणि चेहऱ्यावर हसू अशा त्यांच्या सहवासात खूप आनंद मिळतो. माझं हे शैक्षणिक वर्ष कसं गेलं मला कळलंच नाही. खरंच सर्व शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केले. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय आरके चव्हाण सर यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य विभागाचे प्रमुख सचिन देशमुख सर असतील, सगळ्यांना आपल्याला ते कळत दिसतात, पण तसं नाही. खरंच सर पण खूप मयाळू आहेत. आणि आपल्या मॅडम असतील, कुलकर्णी मॅडम, गौर मॅडम, आणि मला खूप कोणताही कार्यक्रम म्हणलं सांस्कृतिक की आपलं कोकले मॅडम असतील, गळकाटू मॅडम असतील, आर्टचे शिक्षक, विज्ञान विभागचे, हे सर्वांनीच खरंच मला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. विद्यार्थी मित्रांनो, मला माहित आहे आज आपल्यावर परीक्षेचा ताण आहे. 4 दिवसावर आपली परीक्षा आहे.
पण खरंच हा वेळ पण पुन्हा येणार नाही. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान. त्यासाठी आपण वर्षभर जेवढा अभ्यास नाही केला तेवढा तरी आता करून आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आणि समाधान त्यांना वाटेल हे केलं पाहिजे. खरंच विद्यार्थी मित्रांनो, सुख दुःखाचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते, पण कुठला धागा आपण कुठे कसा आणि किती वापरतो त्यावर आयुष्याचे यश ठरते. स्वप्न पाहायचं असेल तर खूप मोठे स्वप्न पहा आणि स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी मग जिद्द ठेवायची, त्याला प्रयत्नाची जोड घ्यायची. मग काय तुम्ही देशाचे राष्ट्रपतीच काय तर जगाचे नेतृत्व सुद्धा करू शकतात. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते. फक्त पंख असून उपयोग नाही, त्या आकाशाची उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यामुळे घेतली जाते. खरंच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपले ध्येय ठरवण्याची वेळ आहे. एकदा का वेळ निघून गेली तर पुन्हा मिळत नाही. यासाठी आपल्याला आत्ताच कष्ट करावे लागते. लक्षात ठेवा, कष्ट करताना आपल्या आई वडिलांचे प्रेम व शिक्षकांचे मार्गदर्शन नेहमीच आपल्या सोबत असते. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटल्यावर दुःख असणारच, ठेच लागणार. म्हणून चाललं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडताना दुसऱ्याला हसवायचं, यालाच तर जीवन म्हणतात असे आपल्या शिक्षकाकडून शिकायला मिळतं. शिक्षण घेतल्याशिवाय खरं जीवन जगणं हे कळतच नाही. स्वप्न आपल्या कळतच. प्रत्येक शिक्षक व आई वडिलांचे स्वप्न हेच असते की आपल्या मुलगा मुलगी व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी करावं हे त्यांना असं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, फुल बनवून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच जीवन आहे. खरंच आता कॉलेज सोडून जाताना खूप दुःख होत आहे. आपल्याला होता ते पुन्हा कोणा समोर येऊन बोलावं होतं. आपल्याला एवढं प्रेम शिक्षण मी कॉलेजमध्ये कॉलेजमधल्या मैत्रिणी पुन्हा मिळत नाही. मला शिक्षकासाठी एवढं मला वाटतं, मोजता येत नाही जगातील मापान, असलं शिक्षण दिलंय माझ्या गुरुजीनं. घरही नव्हतं, दारही नव्हतं, घरला नव्हती थाटी, पुण्याईचं हे सर्व घडलं. मोजता येत नाही जगातील मापान, असलं शिक्षण दिलंय माझ्या गुरुजीनं. खरं जगातलं कोणतंही माप असो, त्याला आपल्या शिक्षकांनी एवढं ज्ञान दिलं कधीच त्याला मोजता येणार नाही. शेवटी मी जाताना एवढंच म्हणेल की ते क्षणाचं आयुष्य असतं, आज असतं तर उद्या नसतं. म्हणून ते कसं जगायचं असतं. कारण इथं कोणी कुणाचं नसतं. जाणारे दिवस जातच असतात, येणारे दिवस येतच असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं. आज मला इथं शिक्षकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या मैत्रिणी असतील, काही शिक्षकांसाठी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. बोलून मी माझे 2 शब्द संबोधित. धन्यवाद तुझ्यावर. तुझे खूप छान प्रकारे ते शेअर केले. यानंतर अंकिता बोलकर. आदरणीय शिक्षक, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्केट सर आणि इथं बसलेले सर्व शिक्षक यांनी मला इथे बोलण्याची संधी त्याबद्दल त्यांचे आभार. माझी छोटीशी कविता आहे. कशी गेली 2 वर्ष. आयुष्यातला टर्निंग पॉइंट होते महत्वाचे दिवस. आयुष्यातल्या टर्निंग पॉइंट मध्ये होते महत्वाचे दिवस. आमच्या साऱ्या यशासाठी साऱ्या शिक्षकांनी केली मेहनत. आमच्या साऱ्या यशासाठी साऱ्या शिक्षकांनी केली मेहनत. आमचं आणि अभ्यासाचं गणित कधी जुळलं नाही. आमचं आणि अभ्यासाचं गणित कधी जुळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. संकटात मैत्रीला सोडून कधी कुणी पडलं नाही. संकटात मैत्रीला सोडून कधी कुणी पडलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कसं कुणाला कळलं नाही. इथली माती आहे साक्षी आमच्या एकीचे बळ पाहिला. इथली माती आहे
साक्षी आमच्या एकीचे बळ पाहिला. इथला बँच आहे पुरावा आमच्या मनातला तळ काढायला. इथला बँच आहे पुरावा आमच्या मनातला तळ काढायला. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. आनंदी गेला प्रत्येक क्षण मन कधी कळवळलं नाही. आनंदी गेला प्रत्येक क्षण मन कधी कळवळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. इथल्या मातीच्या कणात कणात दिसेल आमची खेळाडू वृत्ती. इथल्या मातीच्या कणात कणात दिसेल आमची खेळाडू वृत्ती. इथल्या क्षणोक्षणात जाणवेल आमची आळशी वृत्ती. इथल्या क्षणोक्षणात जाणवेल आमची आळशी वृत्ती. अभ्यास खूप असायचा पण वेळेचं नियोजन कधी जमलं नाही. अभ्यास खूप असायचा पण वेळेचं नियोजन कधी जमलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. आठवतात सगळे किस्से तेव्हा डोळ्यात येते पाणी. आठवतात सगळे किस्से तेव्हा डोळ्यात येते पाणी. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. कशी गेली 2 वर्ष कसं कुणाला कळलं नाही. दिसलात कधी कुठे तर मैत्री मात्र विसरू नका. दिसलात कधी कुठे तर मैत्री मात्र विसरू नका. होतो तो आपली मैत्री कधी असे म्हणू नका. होतो तो आपली मैत्री कधी असे म्हणू नका. शेवटी मैत्रीचे नाते हे कधी कुणाला कळले नाही. शेवटी हे मैत्रीचे नाते कधी कुणाला कळले नाही. कशी गेली 2 वर्ष कसे कुणाला कळले नाही. कशी गेली 2 वर्ष कसे कुणाला कळले नाही. धन्यवाद. इथे मला बोलायचं थँक्यू अंकिता. खरंच तुझी ही कविता मला स्पर्श करून जाणारी आहे. यानंतर सुशील राठोड. सर्व मान्यवर आणि माझे वर्गमित्र आज तुम्हाला मुलीबद्दल एक कविता तयार केलेली आहे. ती कविता सादर करून दाखवणार आहे. जर अशी तू तुझं ध्येय गाठून तुझं शरीर पण कापेल तुझ्या अश्रूला पाहून. विसरून जाय या जगातल्या लोकांची इमानदारी. स्वतःला इतकी मजबूत बनव की तुझ्यात कशाचीच कमी राहणार नाही. तुझ्या जिद्दीला तू तुझ्या ध्येय गाठण्यावर लाव. स्वतःला इतकी समजदार बनव की तुझं मन पण तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुझ्यात होणाऱ्या बदलावर ठेव तुझं मन. तू हिंमत केल्याशिवाय काहीही बदल होणार नाही आणि बदलाशिवाय तू जिंकणारच नाही. तुझं तन तुझं मन तुझी रूह तुझी काया बनली फक्त जिंकण्यासाठी. म्हणूनच तर सगळ्यात पहिले ध्येय तुलाच गाठायचे. हसत आहे पूर्ण जग तुझ्यावर. संशय करते तुझ्या विश्वासावर. ज्ञानाशिवाय काहीच महत्व नाही आणि स्वतःच्या महत्वापेक्षा काहीच नाही. म्हणून जिंकायचे फक्त तुला. थँक्यू. धन्यवाद शीतल. यानंतर शिवानी रेंगे. First, good morning all of you and respectable sir and ma'am. तसेच शिवाजी राजे आणि कैलासवासी रावसाहेब जामकर यांना संस्मरून व माझ्या आदरणीय आई वडिलांना संस्मरून मी 2 शब्द बोलू इच्छिते. या कॉलेजमध्ये मी जास्त काही दिवस काढले नाहीये. बऱ्याच जणांना माझी ओळख नाही. फर्स्ट आय एम शिवानी धोंडेराम रेंगे. रेंगेचे रेंगे म्हणल्यावर जरा आय एम शिवानी धोंडेराम रेंगे. रेंगे म्हणल्यावर असं समजू नका. या शाळेने आम्हाला खूप काही दिले म्हणजे खूपच जास्त काही दिले. तसेच जामच्या मुलींसाठी शिकण्यासाठी बाहेर निघण्याची फर्स्ट संधी या शाळेने दिलेली आहे. जामच्या मुली फर्स्ट म्हणजे या शाळेमुळे शिकायला निघालेल्या आहेत. तसेच या शाळेत आमच्यावर खूप काही आधार आहे. जास्त दिवस मी बाहेर राहिल्यामुळे माझा काही तेवढा अभ्यास झाला नव्हता. तसेच मी परीक्षा द्यायला सुद्धा इच्छुक नव्हती. पण माझी अंकल तसेच आज्यांना आम्ही आपा म्हणतो श्री सुरेश सर यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि इथं परीक्षा देण्यासाठी मला एवढा सपोर्ट केलाय की मला त्यांच्याकडून एवढा कॉन्फिडन्स मिळाला की आता मी फुल मार्क घेऊन इथं हे देऊ शकते, परीक्षा देऊ शकते. आणि माझी इच्छा आहे की आपल्या कॉलेजचा हायेस्ट असा पूर्ण परभणीत तसेच मनुष्य इच्छिते मिलती है जिनके हौसलों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. तसेच माझी इच्छा आहे की पूर्ण आपल्या परभणी जिल्ह्यातल्या या शाळेचा विद्यार्थी हायेस्ट असावा. तसेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाव गाजवावं. पेपरमध्ये फर्स्ट नाव आपल्याच कॉलेजला असावं. पहिल्या पेजवर आपल्याच कॉलेजच्या एखाद्या विद्यार्थ्याला फोटो लागलेला असावा. जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा, जो
हंस रहा है उसके दर्द में माला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा, जो हंस रहा है उसे दर्द में पाला होगा। यूं ही मंजिलें किसी को नहीं मिलती, जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा, उसी दिए में तो उजाला होगा। अरे किती गेले किती व्याज अशी होणार नाही, 12वीच्या स्टुडंट आम्ही गरजल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद शिवानी. आमची पण इच्छा आहे की आपल्याच कॉलेजचा निकाल 100% लागावा, आपल्याच कॉलेजमधील फर्स्ट असावा. यानंतर वैष्णवी शर्मा. माझं नाव वैष्णवी राजेश शर्मा आहे. सगळेजण मला ओळखतात. पर आता ऐका, आज का दिन सबके लिए खास है, आज का दिन सबके लिए खास है. आज हम सब अपना और अपने दोस्तों का जो इस कॉलेज में थे वो उन सबका आखिरी दिन है. पता है आज सबको दुखी भी हो रही है और आनंद भी ले रहे हैं, सब मजा ले रहे हैं, लेकिन दुख नहीं हो रहा है कि आप सब लोगों को कि हम इस कॉलेज को छोड़ के जाने वाले हैं बोल के. हंसो मत, क्योंकि मेरे को भी हंसी आ रही है. अच्छा, आप सब लोगों के लिए एक शायरी है. दोस्त दोस्त होता है, दोस्त दोस्त होता है, दोस्त खुदा होता है, दोस्त दोस्त होता है, दोस्त खुदा होता है. दोस्त का एहसास जब होता है जब दोस्त हमसे जुदा होता है. आता मला विसरणार नाही कोणी, म्हणून त्याच्यासाठी झाडाची फांदी मोडेल इतकी वाळवायची नसते, झाडाची फांदी मोडेल इतकी वाळवायची नसते. नवीन मैत्री जीवनात येतात, जुन्या मैत्रीला विसरायची नसते, जुन्या मैत्रीला विसरायची नसते. आज हमारे कॉलेज का आखिरी दिन है और इस कॉलेज में अपनी बात कहने की आखिरी बात है, इसलिए मेरा ही टॉपिक था आखिरी दिन आखिरी बात. ये मेरा टॉपिक था. मैंने आप सबके लिए कुछ शायरियाँ भी बनाई है. अपना कॉलेज एक परिवार है, अपना कॉलेज एक परिवार है, जहाँ हर दिन रविवार है, जहाँ हर दिन रविवार है. दिल में प्यार होता है, दिल में प्यार होता है, लेकिन कॉलेज का आखिरी दिन बड़ा बेकार होता है. और हमारे शिक्षकों के लिए कुछ शायरियाँ हैं. फूल थे हम सभी आसमां बन गए, फूल थे हम सभी आसमां बन गए, चांद का नूर ले कहकाशा बन गए. ऐसे टीचर को भला कैसे कर दे विदा, जिनकी शिक्षा से हम क्या से क्या बन गए. अतिशय सुंदर प्रकारे 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आदरासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक कोतवाल सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन केले. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मित्रांनो, आजच्या निरोप समारंभ निमित्त आपल्याला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेशराव दिवेंगे सर, HOD कला विभाग प्रमुख, तसेच HOD सचिन देशमुख सर आणि आपण सर्व आज आपण निरोप समारंभासाठी इथे उपस्थित आहोत. मित्रांनो, निरोप हा सगळ्यांना अप्रिय असा वाटणारी गोष्ट आहे, पण आपल्याला हा कधी ना कधी कोणाला न कोणाला द्यावाच लागतो. इतपर की जेव्हा आपण जगातून जातो त्यावेळेस सुद्धा आपल्याला कोणी निरोप हा देतच असतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण निरोप हा अप्रिय असं म्हणतो त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप लपलेल्या आहेत. जसं की आपल्याला वाटतं खूप मनसोक्त गप्पा मारावं मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर,
गप्पाचा फळ रंगतो आणि घरून आईच्या मोबाईलवर फोन येतो, कुठं आहेस, घरी आली पाहिजे. झालं, आपल्याला त्या चांगल्या गोष्टी सोडून लगेच घरी जावं लागतं. म्हणजे मैत्रिणीला आपल्याला निरोप देताना किंवा मित्राला निरोप देताना आपल्याला हा वाईट वाटतं. तसंच आपण जर पाहिलं, काही वेळेस आपण खूप महत्वाच्या कामाला जात असतो, खूप असं इम्पॉर्टंट काम आपलं असतं, पण असंच एक आगंतुक प्राणी किंवा रिकामटेकडा आपल्याला येऊन मुद्दाम आपल्या पुढे येऊन उभा राहतो. त्यावेळेस सुद्धा आपल्याला निरोप द्यावा लागतो, पण तो निरोप देताना आपण त्याला खोटं खोटं हसू आणून आणि त्याचा आपण निरोप देतो. म्हणजे प्रत्येक वेळेस निरोप देताना या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण त्यातूनच काही चांगलं घडत असतं. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही निरोप समारंभ संपून इथून जाता, त्यावेळेस तुमच्या भावी जीवनासाठी एक यशस्वी अशी वाटचाल चालू होणार असते. ठीक आहे, कोणी CA होतात, कॉमर्स वाले, आर्ट्स वाले वकील होतात, मोठे राजनीतिक होतात, लेक्चरर होतात, सायन्स वाले इंजिनियर्स, डॉक्टर्स होतात. ठीक आहे, ही एक तुमची जीवनाची चांगली वाटचाल आहे. म्हणजे हा निरोप समारंभ झाल्यानंतर जीवनाची चांगली वाटचाल नक्कीच मिळणार आहे. ठीक आहे, आपल्या ज्या खूप गुन्हे झालेले असतात, आम्ही तुम्हाला डोळ्याला टाकले असतात, तुम्ही रिंगाणा केला असाल, आम्ही थोडं पाहून न पाहिल्यासारखं केलं असेल. याच्यामध्ये का असं केलं असेल? का? कारण तुमचं हे वयच असतं 11वी 12वी की यामध्ये थोडा धिंगाणा करावाच वाटतो. पण आम्ही जर तुम्हाला तिथंच दाबलं किंवा हे केलं तर तुम्ही लगेच आरोग्याशी दाखवताल, आम्हाला अपशब्द सुद्धा बोलू शकता, कारण तुमच्या वयामध्ये हे असती देरी. त्यामुळे आम्ही सांभाळून तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो, थोडं रागवतो, थोडं स्माइल देतो, राईट, जेणेकरून तुम्ही सुधराव. हा त्याच्या मागचा हेतू असतो. मित्रांनो, हे झाल्या कोतवाल सारख्या चांगल्या गोष्टी. Now we have to discuss about certain things which are essential for your HSC examination. ठीक आहे, जसं की आता तुम्ही HSC परीक्षेला सामोरे जात आहात, त्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जे हॉल तिकीट मिळालं त्याच्या 2-3 झेरॉक्स प्रत तुमच्याकडे काढून ठेवा, जेणेकरून त्या झेरॉक्स प्रत जर आपली ओरिजिनल प्रत हरवली तर ऐन वेळेस आपल्याला झेरॉक्स प्रत आपल्याला कामी येईल. त्याचबरोबर सेंटरला जाताना परिपूर्ण आत्मविश्वासाने जा. 2 वर्ष आपण खूप घासलो सायन्स वाल्याच्या बाबतीत, 2 वर्ष खूप ट्युशन केल्या, खूप राईट सिलेबस कम्प्लीट केला, रात्रंदिवस मन लावून असा अभ्यास केला. त्यामुळं परीक्षेला समोर जाताना 100% आत्मविश्वासाने जायचं, जेणेकरून आपला पेपर हा चांगला जाईल. 100% आत्मविश्वास म्हणजे कसा? मला प्रत्येक गोष्ट येणार, मी प्रत्येक गोष्ट लिहू शकणार, मी नियर अबाउट 90% पेपर सॉल्व्ह करणार, अशा आत्मविश्वासाने पेपरला सॉल्व्ह करण्यासाठी जायचं, जेणेकरून तुम्ही कुठेही हेजिटेट होणार नाही, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर आपोआपच तुमच्या माइंड मधून पेपरवर उतरायला लागते. मित्रांनो, अशा काही गोष्टी जेणेकरून सेंटरला 11 वाजता पेपर आहे, 10 वाजता तुम्ही पोहोचाल, आपला हॉल व्यवस्थित पाहून घेणे आणि व्यवस्थित वेळेवर जाणे, जेणेकरून तिथे कोणतेही आपल्याला अडचण येणार नाही. दुपारचा सेशन आहे, काही जणांना दुपारच्या सेशन तर 3 वाजता आहे, पण आपण त्या सेंटरवर 2 वाजता उपस्थित राहायला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत. आपला पेपर कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला आहे हे पहा. मागे एकदा असं चालतं की पेपर आदल्या दिवशी होता, दुसऱ्या दिवशी पळत 2 वाजता आली विद्यार्थिनी, सर माझा पेपर आहे. समजला, मी केंद्र संचालक होतो मागच्या वर्षी, तर ऍक्च्युली तिचा पेपर आदल्या दिवशी घोळून गेला, पण तिला लागलीच मी जर म्हटलं असतं पागल समजत नाही का, काल पेपर झाला, चक्करून पडली असती. मी तिला पाणी दिलं, बसवलं, राईट, तिला समजून सांगितलं, भाई काल पेपर संपला, आज तू आली, आता तुझा तो पेपर घडवला, समजलं ना. तर अशा काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे व्यवस्थित टाइमटेबल पहा, त्या पद्धतीने जा. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक श्री S. V. देशमुखरांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला वंदन करून आजच्या या निरोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रेंगे सर, विज्ञान विभाग प्रमुख कोतवाल सर, माझे सर्व सहकारी
आणि विद्यार्थी मित्रांनो, आज असं वाटत आलं की आज काही शेवशारीचे दिवस आहे काय, कारण जेवढे निरोप समारंभ झाले त्यामध्ये जेवढ्या शेवशारी झाल्या असतील तेवढे आजच झाले. असं छान सर्वांनी घेतले, सर्वांनी मनोगत छान व्यक्त केले, पण त्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. सरांनी पण तुम्हाला खूप छान पद्धतीने परीक्षेचा गायडन्स केलेला आहे, रेंजर पण सांगतील. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मी पण आजच्या निरोप प्रसंगी काही बोलू इच्छितो. जसं की आज आपल्या कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण निरोप देणार आहोत किंवा निरोप समारंभाचे आपण आयोजन केलेलं आहे. आता सर्वात महत्वाचं असतं की 12वी ज्यावेळेस होणार आहे तर 12वीच्या नंतर ठीक आहे, आजपर्यंतचे एज असतंय सगळ्या गोष्टी करण्याचं, पण त्यासोबत 12वी तुमचा महत्वाचा एक टर्निंग पॉईंट असतो, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर्वच करत असताना. आणि प्रत्येकाच्या ज्यावेळेस म्हणजे 12वीच्या नंतर आता जेव्हा तुम्ही जाणार प्रत्येकाच्या दिशा असतील त्या वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाच्या आकांक्षा वेगळ्या असतात, प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात. म्हणजे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण 10वी झाल्याच्या नंतर आपण क्षेत्र पण निवडलेलं आहे. आणि याकडे वाटचाल करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आए हो तुम जगत में जगत हंसे तुम रोए, आए हो तुम जगत में जगत हंसे तुम रोए, ऐसी करनी कुछ करो जग रोए तुम हंसे. आता म्हटलं की 12व्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा टर्निंग पॉईंट असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण असा आहे टर्निंग पॉईंट जो असतो हा एक महत्वाचा रोल वगैरे प्ले करत असतो. म्हणून असं म्हणतात की माना है की अंधेरा घना है, माना है की अंधेरा घना है, पर दिया जलाना कहाँ मना है. तुमच्यासोबत मी पण थोडंसं ऍडजस्ट करायला आणि मला अशी अपेक्षा आहे, मला अशी खात्री आहे की माझ्या समोर इथं बसलेले जे काही सर्व दीप आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील, भविष्यात उजळतील असा मला विश्वास आहे. कारण आपल्या या छोट्याशा आयुष्यात, कारण आयुष्य फार छोटं आहे बरोबर आहे, आपल्या ह्या छोट्याशा आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी व आपल्या आईवडिलांची, आपल्या गुरुजनांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या मित्रमैत्रिणींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक आशा असली पाहिजे, आकांक्षा असली पाहिजे, महत्वाकांक्षा असली पाहिजे, चिंता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपल्या अंगी जर असतील तर निश्चितच आपण आपले स्वप्न साध्य करू शकतो. त्यासाठी गरज असते ते म्हणजे अतोनात परिश्रम घेण्याची आणि सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे सातत्य. जर सातत्य असेल, आपल्याला विश्वास असेल तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो. म्हणून असं म्हणतात उम्मीद पे तो दुनिया कायम. एक वेळ असं झालं होतं स्वामी विवेकानंदांना एका छोट्या मुलांनी प्रश्न विचारला होता, इस दुनिया में सब कुछ होने से ज्यादा बुरा क्या है. त्या मुलाने प्रश्न विचारला, इस दुनिया में सब कुछ होने से ज्यादा बुरा क्या है. तब स्वामी जी बोले, वो उम्मीद ही खोना है जिसके बल पर आप सब कुछ पा सकते हो. वो उम्मीद ही है, वो आशा ही है, वो महत्वाकांक्षा है जिससे आप सब कुछ जीत सकते हो. म्हणून आपलं करिअर घडवत असताना आशा आणि महत्वाकांक्षा बाळगायच्या आहेत, त्यातूनच आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. म्हणून असं म्हणलं की आपल्याला जर स्वतःला जर सिद्ध जर करायचं जर असेल तर मी असं म्हणेन की जसं की सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते. सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते. सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका, सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका, स्वतः सिंह बना. तुम्ही बसाल त्या जागेवर आपोआप सिंहासन तयार होते. हे सर्व करत असताना जसं आपलं करिअर घडत असताना थोडस आपण आपल्या पूर्ण आयुष्याची सुद्धा आपण एक विचार केला पाहिजे, आपल्या लाईफचा पण विचार केला पाहिजे. आयुष्याची पण एक विशिष्ट बॅलन्स शीट असते. काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल जे कॉमर्सचे आहेत, काही विद्यार्थ्यांच्या कदाचित येणार नाहीयेत. सांगायचा प्रयत्न करतो, जसं गौरीने सांगितलेले तसं मी पण एक कोणी सांगायचा प्रयत्न करतो. शेवटी जाताना असं म्हणेल की जसं बॅलन्स शीट जसं आपण असं बनवत असतो की बर्थ इज अ ओपनिंग स्टॉक, बर्थ इज ओपनिंग स्टॉक, डेथ इज क्लोजिंग स्टॉक, डेथ इज क्लोजिंग स्टॉक.
age is depreciation. Age is depreciation. Relative expenses. Relative expenses. Friends are general reserve. Friends are general reserve. Family is current liability. त्यासाठी love is bad debt. Study is investment. Study is investment. Parents are fixed deposit. Parents are fixed deposit. Life is capital. Life is capital. Behavior is goodwill. Behavior is goodwill. आणि शेवटी एवढेच म्हणेल, goodbye are not forever. Goodbye are not the end. They smile mean I will miss you until we will meet. We will meet. Thank you. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक सूचना पण आहे की मध्यंतरी आपल्या इथं काहीतरी चर्चा चालू होती की इकॉनॉमिक्सचा पेपर वगैरे दुपारी वगैरे आहे. तर असं काही नाहीये, इकॉनॉमिक्सचा पेपर पण सकाळीच आहे. जसं कोतवाल सरांनी सांगितलं तसं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण असं झालं होतं. ओसीएमच्या पेपरात विद्यार्थी दुपारी प्रेझेंट झाले. असे मध्यंतरी काही विद्यार्थी म्हणत होते, पण सर्व पेपर तुमचे सगळे टाइम टेबल व्यवस्थित पास. ठीक आहे, धन्यवाद सर. यानंतर ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कळस गाठू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय समारोपाचा. कला विभाग प्रमुख प्राध्यापक रेंगे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान माझे सहकारी मित्र कोतवाल सर, देशमुख सर व उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र आणि मैत्रिणी, आज 12वी कला वाणिज्य विज्ञान शाखेचा निरोप समारंभ. या निरोप समारंभा प्रसंगी सर्वात महत्त्वाचे जे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, ते माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना. यांनी या ठिकाणी जे काही आपलं 2 वर्षामध्ये जे कार्यकाल घातलेला आहे, आपण पाहतो की ज्या वेळेस तुम्ही 11वीला आमच्या इथे प्रवेश घेतला होता, त्या प्रवेशाच्या वेळेस जर पाहिलं आपण तर आज जे तुम्ही बोलत आहात किंवा या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत आहात, त्यावेळेस तुम्ही थोडं सुद्धा या ठिकाणी व्यक्त व्हायला तयार नव्हता. पण आज तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बोलण्याची, आपल्या मनातील विचार मांडण्याची एक ताकद निर्माण करून दिलेली आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की काय, शिक्षणाचं तर ते घेणे आपल्याला सर्वांना आपलं कर्तव्य आहे. शिक्षणाने आपल्याला योग्य गोष्टीचं, विधायक गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. पण जीवन जगण्याची जी रीत आहे, जीवन जगण्याची जी शक्ती आहे, ती तुमच्या या विचारातून तुम्हाला नंतर जी आहे ती मिळणार आहे. 2 वर्ष माझे सहकारी मित्र यांनी तुम्हाला अथक परिश्रमानं सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. आपण पाहिले की आताच बऱ्याचशा मुलांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा भावनिक सोहळा, या भावनिक सोहळ्यानिमित्त ज्या भावना व्यक्त झाल्या त्यातून आपल्याला समजत आहे की या विद्यार्थ्यांना खरंच या ठिकाणून जाताना दुःख होत आहे, काही जणांना आनंदही होत आहे. कारण एकाच ठिकाणी राहून आपली प्रगती होत नाही. तुम्हाला माहित आहे की एक वास्तव परिस्थिती अशी आहे की समाज बदलत जात आहे, त्यानुसार आपलं बदलणं हे गरजेचं असतं. त्याच ठिकाणी जर राहिलो तर आपली प्रगती न होता अधोगती होईल. त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्याला करणं भाग असते जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये. या भावना आपण ऐकल्या, त्यातून असं समजतं की प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे या ठिकाणी जाताना दुःखही होतं आणि आनंदही होत आहे. कारण जीवनामध्ये समोर जे आहे त्या वेगवेगळ्या गोष्टी ते प्राप्त करणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये यश जे आहे ते मिळवणार आहे.
असं म्हटलं जातं, असं या ठिकाणी एक सुंदर विचार आहे की एक छोटासा जो थेंब असतो, अथंग सागरामध्ये तरंग निर्माण करण्याची धमक त्याच्यामध्ये असते. तसं माझ्या विद्यार्थ्यांमध्येही हे जगरूपी त्यांचा जो अथांग समुद्र आहे समोर, त्याच्यामध्ये यश प्राप्त करण्याची किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे आणि तिची जाणीव तुम्हाला असू द्या. ही जी जाणीव आहे, ही जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये तुमच्या समोर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय जे आहेत वास्तवाला सोडून घडताना दिसतात. आता तुम्हाला याची जाणीव असणं गरजेचे आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय का नाही. कारण जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आतापर्यंत, ठीक आहे, 1ली ते 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, यातून तुम्हाला समाजात काय योग्य आणि काय अयोग्य याची जाण होणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर तर त्याची तुम्हाला पदोपद जी आहे ती गरज लाभणार आहे. कारण आतापर्यंत एक शाळेचाच भाग म्हणून तुम्ही आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला सांभाळणं, त्यानंतर शाळेमध्ये शिक्षकांनी सांभाळलेलं आहे. शाळेच्या बाहेरचं आयुष्य तुम्ही जास्त पाहिलेलं नाही. पण यानंतर तुम्ही ज्यावेळेस यशस्वी व्हाल, निश्चितच तिन्ही शाखेतील विद्यार्थी पूर्णतः या ठिकाणी यशस्वी होतीलच, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण त्यानंतर तुम्ही बाहेरचं विश्व पाहणार आहात आणि या बाहेरच्या विश्वामध्ये पडल्यानंतर तुम्हाला त्या बाहेरच्या विश्वामध्ये जगताना या ज्ञानाची गरज लागणार आहे. आणि विसरू नका मित्रांनो की तुम्हाला ते अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला आजही वाटत असेल की काय या ठिकाणी या प्रसंगी असं बोलत किंवा आम्हाला आजही त्या ठिकाणी जे आहे शिक्षण देण्याचं किंवा उपदेश देण्याचं कार्य केलं जातं. पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला समोरच्या आयुष्यामध्ये या गोष्टी सांगण्यासाठी तुमचे शिक्षक या ठिकाणी नसणार आहे किंवा त्या ठिकाणी ते सांगू शकत नाही. कारण तुमच्यामध्ये तशी एक उपजत जी आहे ती ज्ञान येण्याचे काळ हे 12वी पर्यंतच असतो. आणि ही जी ज्ञान आहे ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे की समुद्र आहे, समुद्रामधून कोणी काय घ्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. तुम्हाला माहित आहे एखादा नावाड्या असेल तर तो त्या ठिकाणी त्याच्या जाळे त्या टाकून मासे घेईल, एखादा दुसरा व्यक्ती त्यातून हिरे काढेल, मोती काढेल, एखादा व्यक्ती आनंद घ्यायचा म्हणून फक्त पाय ओले करेल. त्यामध्ये त्याने ठरवायचं असतं की आपल्याला त्या समुद्राकडून काय घ्यायचं आहे. तसं तुम्हालाही आता जीवनामध्ये काय करायचं आहे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे किंवा ठरवायचं आहे. त्याचं सर्व जी शक्ती आहे किंवा ते सर्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. त्यासोबतच आता तुम्हाला माहित आहे की 12वी संपल्यानंतर किंवा आता समोरच जे आहे काही दिवसांनी तुमच्या समोर परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी सामोरे जात असताना व्यवस्थित काळजी घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केलेला असतो, पण विनाकारण काही इतर गोष्टींमुळं किंवा विनाकारण काही त्या ठिकाणी काही एखादी चुकीच्या गोष्टीमुळं त्यांच्याकडून परीक्षेसाठी जी तयारी केलेली आहे ती त्यांची जी तयारी आहे ती यशस्वी न होता काही चुकीने त्या ठिकाणी परीक्षेपासून वंचित राहता कामा नये, याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या आता की काय आपल्याकडे यात्रा आहे किंवा इतर कुठे बाहेर फिरणं टाळा. विनाकारण जे फिरता तुम्ही ते टाळा. व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे दिवस आहेत समोरचे. तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आई वडिलांनी जे काही तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आमच्या संस्थेकडून सर्व त्या ठिकाणी सर्वांकडून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वच जणांनी चांगल्या मार्कांनी पास होऊन या ठिकाणी जे आहे आमच्या संस्थेचं कॉलेजचं नाव जे आहे आणि तुमचं स्वतःचं तुमच्या आई वडिलांचं नाव उंच त्या ठिकाणी मारावी किंवा ते नाव उंच करावं अशी त्या ठिकाणी मी या प्रसंगी तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपतो. वाऱ्याच्या धुरकीने मन सुकावते, झाडाच्या सावलीत
सावलीत मन विसावतं, वाऱ्याच्या झुळकेने मन सुकावतं, झाडांच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या गोळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आपल्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृतीची जाणीव असणे महत्वाचे आहे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे रूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक माननीय श्री देशमुख सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाच्या शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी तुमच्याकडे उभा आहे. अनेक जणांनी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं पालन करा. अनेक जणांनी उपदेश दिले आणि त्याच्यामध्ये आपल्याही एका उपदेशाची भर घालू. बऱ्याचशा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलं असेल की प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं अनेक जणांचं स्वप्न असतं आणि याच एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं तुम्हाला या ठिकाणी मी दाखला देणार आहे किंवा उदाहरण देणार आहे. प्रशासकीय सेवेतलं एक नाव आहे भरत आंगळे. या व्यक्तीचं नाव, या अधिकाऱ्याचं नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल किंवा युट्यूब चॅनलवर पाहिलंही असेल. भरत आंगळे अतिशय गरीब परिस्थितीमधून हा अधिकारी या ठिकाणी तयार झालेला आहे. तो या ठिकाणी IRS ही परीक्षा पास झालेला आहे. IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातलं त्यांचं गाव आहे. अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. 10वीचं त्यांचं पर्सेंटेज पाहिलं तर ते 54% होतं. एकच त्यांच्या मनामध्ये जिद्द होती की आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय आणि या ठिकाणी आज ते आयुक्त आहेत. त्यांचे या ठिकाणी मी पुस्तक वाचण्यात आलं माझ्या आणि त्यांच्या काही ओळी या ठिकाणी मला अतिशय भावुक अशा प्रकारच्या वाटल्या की ते म्हणतात, जेव्हा आज मी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून जातो, ऑफिसला जातो, तेव्हा माझी आई पाहते तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या खुरप्याला न्याय दिला. खुरपणी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहित आहे खुरपं काय असतं. त्या ठिकाणी शेतीतलं जे पीक आहे त्या पिकामध्ये जे विनाकारण वाढणारं तण आहे ते काढण्यासाठी खुरपं असतं. तर तो या ठिकाणी अधिकारी म्हणतो की मी आईच्या खुरप्याला न्याय दिला. खुरप्याला न्याय दिला म्हणजे आई वडिलांनी केलेले जे कष्ट आहेत ते कष्टाचं मी चीज केलं. तर माझाही तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे की आई वडिलांनी आपल्यावर जे कष्ट घेतले, आई वडिलांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज करा. आजच्या या ठिकाणी निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रेंगे सर यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही विभागाचे प्रमुख या ठिकाणी विज्ञान प्रमुख श्री कोतवाल सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वाणिज्य शाखेचे प्रमुख सचिन देशमुख सर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी माझे सहकारी बंधू भगिनी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता ते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे या ठिकाणी जाहीर करतो.
बिलाल तेरे सर पे गिरे नाही यार तू तुम्हाला त्यांचं काय करायचं